काल मला एका ताईंचा मेसेज आला. माझा 8वा महिना सुरू आहे आणि मला आधी गर्भसंस्काराबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग मी आत्ता सुरू केलेत तर काही फायदा होईल का हो? का मला उशीर झालाय? मग मला असं वाटलं की हा प्रश्न फक्त त्या ताईंचा नाहीये ना. हा प्रश्न कित्येक होणाऱ्या आयांचा आहे. कित्येक होणाऱ्या आयांना गर्भसंस्काराबद्दल माहितीच नाही किंवा उशिरा माहिती पडतं आणि त्यांच्या मनात हा प्रश्न येतो. जर का तुम्ही असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलासा देणारं उत्तर मिळू शकतं. हा प्रश्न ना खूप कॉमन आहे, कारण प्रत्येक आईला असं वाटत असतं, मी काही चुकीचं केलं तर? आपण सतत इंस्टाग्राम, यूट्यूब, गुगलवर कित्येक गोष्टी ऐकतो, बघतो आणि इतर लोकही आपल्याला सांगणारे असतातच की पहिला महिना लागलाय, मग तू आता हे कर, दुसऱ्या महिन्यात हे कर, तिसरा महिना अजून तू गर्भसंस्कार केलेच नाही, आता याचा काहीच उपयोग होणार नाही. मग अशा वेळेस त्या आईला फक्त अपराधी असल्याची भावना मिळते, बाकी काहीही नाही. मला एक सांगा, प्रेग्नन्सी म्हणजे काय परीक्षा आहे का हो? नाही ना. प्रेग्नन्सी म्हणजे हा एक खूप सुंदर प्रवास आहे. मग एक गोष्ट मनात कायमची बिंबवून ठेवा, एक दिवस काही गोष्ट केल्यामुळे काहीही फायदा होत नाही आणि एक दिवस केली नाही म्हणून काहीच बिघडणार नाहीये. आता सायन्स काय सांगतंय ते समजून घेऊयात. ब्रेन डेव्हलपमेंट हा खूप मोठा प्रवास आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये न्यूरल ट्यूब्स तयार होतात, म्हणजे ब्रेनचं स्ट्रक्चर तयार होतं. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये त्या ब्रेन्समध्ये वेगवेगळे न्यूरल कनेक्शन्स तयार होतात आणि बाळ थोडं थोडं का होईना बाहेरचा आवाज ऐकायला लागतं. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात झपाट्याने मेंदूची वाढ होते, म्हणजे खूप वेगवेगळे न्यूरल कनेक्शन्स तयार होतात, मेंदूचं वजन वाढतं, तो आईचा आवाज ओळखू शकतो, त्याची स्लीप वेकअप सायकल डेव्हलप व्हायला लागते, इमोशनल रेग्युलेशन सुद्धा तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये डेव्हलप व्हायला लागतात. मग जर मी 8व्या आणि 9व्या महिन्यात गर्भसंस्काराला सुरुवात केली तर? हो, अगदीच चालण्यासारखं आहे. जर का तुम्हाला सुरुवातीपासून गर्भसंस्कार करायला जमत नसेल, तर तुम्ही 8व्या-9व्या महिन्यातही करूच शकतात. त्याचे सुद्धा तितकेच फायदे आहे. कसं आहे, तुम्ही 9 महिने सलग करा, पण ते करायचं म्हणून केलं, तर बाळावर तसेच परिणाम होणार आहे आणि तुम्ही जर का 1 महिना खूप मन लावून केलं, तर बाळावर त्याचे चांगलेच परिणाम होणार आहेत. आणि कसं आहे, बाळाचं ब्रेन जेवढं प्रेग्नन्सीमध्ये पोटात डेव्हलप होतं, त्याच्यापेक्षा जास्ती 2 ते 3 वर्षाचं बाळ होईपर्यंत अजून जास्ती डेव्हलप होतं. म्हणजे तुम्ही जर का 1 महिना आतमध्ये असताना कष्ट घेत असाल, तर पुढचे 3-4 वर्ष म्हणजे पहिले 1000 दिवस सुद्धा तुम्हाला बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तेवढेच कष्ट घ्यावे लागणार आहे. आता बहुतेक जणी ना या कॉमन चुका करतात. पहिली चूक, आता काहीच उपयोग नाहीये. ही गोष्ट तर सगळ्यात चुकीची आहे. तुम्ही पॉझिटिव्ह चेंज कधीपासूनही सुरू करू शकतात. अगदी आता हा व्हिडिओ बघत असताना सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह चेंज करूच शकताय. दुसरी चूक, महागडा गर्भसंस्कार क्लास घेतल्याशिवाय काहीच फायदा होणार नाही. कसं शक्य आहे? तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही किती पैसा खर्च करणार आणि मग तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये राहणार, गर्भसंस्कार करणार आणि स्ट्रेस तोच घेणार की एवढे पैसे लागतायत, मग काय फायदा होईल का? त्यापेक्षा आपल्याकडे खूप यूट्यूबला, इंस्टाग्रामला, गुगलवर खूप मटेरियल उपलब्ध आहे. अगदी तुम्हाला तेही करायचं नसेल तर तुम्ही 3 गोष्ट नक्कीच करा. चांगला आहार घ्या, चांगली झोप काढा आणि तुमचं माइंड रिलॅक्स ठेवा. तुम्ही जेवढ्या आनंदी असाल तेवढंच चांगले संस्कार तुमच्या बाळावर होणार आहे. तिसरी चूक, गर्भसंस्कारच्या नावाखाली दिवसभर मंत्र चालू ठेवणे. आता मंत्र चालू ठेवणं ही चुकीची गोष्ट नाहीये. जर का त्या नादाने तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल, तुम्हाला छान वाटत असेल, तर तुम्ही चालू ठेवा. पण तुम्ही जर का असा विचार करत आहात की मी हा स्पेसिफिक मंत्र ऐकल्याने माझ्या बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट होतंय, मग मी तो ऐकत राहते आणि तुमच्या भावनाच तशा नाहीये, फक्त बॅकग्राऊंडला चालू आहे, तर ते वर्क होणार नाही. आणि चौथी चूक, स्वतःला गिल्ट देणे. गिल्ट म्हणजे सगळ्याच गोष्टीचं. मी चांगलं खाते का? मी चांगलं झोपते का? मी बाहेरच जाते, मी एक्सरसाइजच नाही करत आहे. ही हे करते, ती ते करते, हिने एवढे क्लासेस लावले. या सगळ्याचं गिल्ट आपल्याला काय करायचंय घेऊन? त्या गिल्टचाच बाळावर परिणाम होतोय. त्याचेच गर्भसंस्कार होतायत. तुम्ही जर का थोडासा विचार केला, तुम्ही चांगले राहिलेत, तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी तुम्ही केल्यात, तर ते गर्भसंस्कारच आहेत हो.
मग या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकतात माहितीये? नंबर 1, नरिश युअरसेल्फ. नरिश म्हणजे बॅलन्स डाएट घ्यायचं, थोडीशी पुरेशी झोप काढायची, रिलॅक्सेशन करायचं, ब्रीदिंग एक्सरसाइज करायची, वॉकिंग केलं पाहिजे. तुम्हाला अगदीच बेड रेस्ट जरी असेल तरी तुम्ही स्ट्रेस न घेता बेड रेस्ट सुद्धा एन्जॉय केला पाहिजे. बेडवर झोपून तुम्ही बाळाशी गप्पा मारू शकतात, बाळाला गाणी म्हणून दाखवू शकतात. ही गोष्ट सुद्धा एक नरिशमेंट मध्येच येते. नंबर 2, माइंडला काम करा. तुम्हाला कुठली गोष्ट करून सगळ्यात जास्ती आनंद मिळतो? ती गोष्ट तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये आवर्जून करा. मग तुम्हाला स्वयंपाक करून मिळत असेल, ड्रॉइंग, गाणं ऐकून, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. कारण त्याने तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि तुमचं जेवढं माइंड रिलॅक्स होईल तेवढं बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट जास्ती होईल. नंबर 3 आणि खूप महत्वाचं, बाळाशी कनेक्शन ठेवा. बाळाशी कसं कनेक्शन वाढवायचं? बाळाशी गप्पाच मारायच्या असतात हो, दिवसभर गप्पा मारायच्या असतात पोटात असल्यावर. तुम्हाला सांगू एक गंमत, मी काय करायची? मी जेव्हा बाहेर वॉकला जायची ना, तेव्हा मला जे काही झाड दिसायचं, जो काही प्राणी दिसायचा, ते मी माझ्या बाळाला सांगायची. आपल्या भारतीय संस्कृतीत किती सुंदर म्हण आहे बघा, शुभस्य शीघ्रम. कुठलीही चांगली गोष्ट करायला कधीच उशीर नसतो. आपल्या आज्या सुद्धा आपल्याला सांगायचे बघ, आजपासून वाच, आजपासून गाणं ऐक, आजपासून ही गोष्ट कर. त्यांनी कधी तुम्हाला असं सांगितलेलं आठवतंय का? की नाही नाही, आता 2रा महिना झाला, ही गोष्ट करायची नाही. 3ऱ्या आठवड्यात तर ही करायचंच नसतं. 3rd ट्रायमेस्टरमध्ये हे चालत नाही, असं सांगितलंय का? नाही ना. आपली आजी कायम आपल्याला हेच सांगत आली आहे, तुला ज्या दिवशी योग्य वाटेल, ज्या दिवशी सगळं वाटेल, त्या दिवशीपासून सगळं कर. फक्त आजी आपल्याला खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला सांगायची, कारण ते बाळाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. आणि एक लक्षात ठेवा, आई जेवढी पॉझिटिव्ह वातावरणात असेल, जेवढी हेल्दी लाईफस्टाईल जगत असेल, तेवढंच तिचं बाळ सुद्धा हेल्दीच जन्माला येईल. तुम्ही प्रेग्नन्सीच्या कुठल्या महिन्यात आहात? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मनात असा प्रश्न आला होता का? ते देखील सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गर्भसंस्कार नेमके काय आणि कसे करावेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.